मित्रो, या ऐतिहासिक शक्ती प्रदर्शनाचं सर्व शिक्षकांच्या वतीनं, सर्व समितीच्या वतीनं प्रथमतः या ठिकाणी स्वागत आपण करूया आणि थोड्याच वेळामध्ये सभेचं कामकाज सुरू होईल. तत्पूर्वी विद्रोही शाहिरी जलसेच्या वतीनं जे आमचे आदर्श आहेत त्या सावित्रीबाई फुल्यांना प्रथमतः या नव्या युगातली मोठं नाव प्रियांका जाधव ही या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंना सलामी देईल आणि त्यानंतर एक दोन गीतं होतील. किती वेळ मिळणार आहे मला माहीत नाही, परंतु सर्वांनी एकदा उंच हात करून एक मोठी घोषणा द्यायची आहे. शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे. हात वरती, हात वरती, हात वरती. शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. हा ऐतिहासिक मोर्चा आहे, हे ऐतिहासिक शक्ती प्रदर्शन आहे. हे आपण सगळ्या शिक्षकांनी, पालकांनी आणि संस्था चालकांनी एकत्र येऊन हा महाराष्ट्रामध्ये आपण नवा इतिहास घडवतो आहोत. त्या सावित्रीबाई फुल्यांनी हा शिक्षणाचा पाया या महाराष्ट्रामध्ये टाकला. त्या सावित्रीबाईंना वंदन करण्यासाठी महाराष्ट्रातली एक अत्यंत उमदी आणि नव्या दमाची गायिका प्रियांका जाधव ही सावित्रीबाई फुलेंना वंदन करत आहे. आपण या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि फातिमा बी यांच्या नावाने घोषणा देऊया. सावित्रीबाई फुल्यांचा, फातिमा बीचा. मशाल साऊ आगती जलाल साऊ, पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ, शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ, पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ, पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ, शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. सारा दिली पाखरान, सारा रान धुंडाळून, सारा दिली पाखरान, सारा रान धुंडाळून, फड फडले ते पंख झेपावल नवगाण, फड फडले ते पंख झेपावल नवगाण, फड फडले ते पंख झेपावल नवगाण. साऊ वाघिण मुची तीन फोडली डरकाळी, साऊ वाघिण मुची तीन फोडली डरकाळी, थर थरल्या गाचा कोऱ्या गढ ढासळले बाई. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ, पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ, शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. दूध ज्ञानाचे पाजिले गर्भायात ना सोसून, दूध ज्ञानाचे पाजिले गर्भायात ना सोसून, येल मांडवाला जाई ज्ञान चांदण पिऊन, येल मांडवाला जाई ज्ञान चांदण पिऊन, येल मांडवाला जाई ज्ञान चांदण पिऊन. कर्ण चालली कळपात कशी निर्भय तुरान हरण, चालली कळपात कशी निर्भय तुरान, स्वाभिमानाची गौबात्मा भान पांघरून. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ, पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ, शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. घुसमट काळजाची माझ्या आजही पदरी, घुसमट काळजाची माझ्या आजही पदरी,
कधी जाम माझ्या येसनीची दोरी कधी ढिली कधी जाम माझ्या येसनीची दोरी जरी मोकळा ग श्वास माझं मन जाय बंदी जरी मोकळा ग श्वास माझं मन जाय बंदी झळकते ग भरून अंधारला आतमंदी झळकते ग भरून अंधारला आतमंदी झळकते ग भरून अंधारला आतमंदी मुक्या मावलीची साद साऊ घुंगराचा नाद मुक्या मावलीची साद साऊ घुंगराचा नाद साऊ लावण्याचा साज साऊ झाकलेली लाज साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचा पाऊल ज्योती क्रांती भाजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ ज्योती क्रांती भाजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ त्यांनी लावियले रोप आम्ही नभाला भिडवू त्यांनी लावियले रोप आम्ही नभाला भिडवू त्यांनी लावियले रोप आम्ही नभाला भिडवू साऊ क्रांतीची गावेल साऊ समतेची चाहूल साऊ क्रांतीची गावेल साऊ समतेची चाहूल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल सावित्रीबाई फुल्यांनी या भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा तसंच सगळ्या शिक्षणाचा पाया घातला आणि त्यानंतर खेड्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यासुद्धा शिकू लागल्या. परंतु अनेक दऱ्याखोऱ्यामध्ये आमचे सगळे बांधव इथे वस्तीशाळेचे आलेले आहेत, खेड्यामध्ये खूप काम करतात. त्या खेड्यातल्या स्त्रियांच्या संदर्भामधली एक ओवी मी पेश करतो आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात, म्युझिक नाही आहे, आताच नाही नंतर. अन बया पहाटच्या गे पारी हो कुणी नव्यानं गाणं गातो आणि नव्यानं गाणं गातो. धक्का चावडीला देतो गा माझे माई, धक्का चावडीला देतो का माझे माय, धक्का चावडीला देतो का माझे माय, धक्का चावडीला देतो का माझे माय, धक्का चावडीला देतो का माझे माय. बया इकता इकता यांनी इकला ग देश. हे प्रायव्हेट शिक्षण, हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं बिल हे खाजगीकरणानंतर आलेलं आहे. यू पीपल आर इंटेलेक्चुअल पीपल. आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन एव्हरीथिंग. अदर पीपल आर ऑल्सो गोइंग टू टॉक अबाउट द थिंग्स. पण या देशामध्ये जसं प्रायव्हेटायझेशन आलं तसंच त्याच दिवशी शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन होणार याची नांदी झाली होती. बया इकता इकता यांनी इकला ग देश अन पालटला भेस. कुठं शोधावी मी यस ग माझे माई, कुठं शोधावी मी यस ग माझे माय, कुठं शोधावी मी यस ग माझे माय, कुठं शोधावी मी यस ग माझे माय, कुठं शोधावी मी यस ग माझे माय. माझ्या निडळाच्या घामाला रोज येई गणव फूल, माझ्या निडळाच्या घामाला रोज येई गणव फूल अन येई गणव फूल. कशी पेटाना ती चुलव माझे माई,
कशी पेटना ती चुलव माझे माय, कशी पेटना ती चुलव माझे माय, कशी पेटना ती चुलव माझे माय, कशी पेटना ती चुलव माझे माय. आले आले आग लावे, हे आले आग ही जेवाया. या देशामध्ये जे आग लावतात तेच आग विझवायला येतात. त्यामुळे या देशाचा शत्रू कळत नाही. हा मेजर प्रॉब्लेम आहे. टीचर्स आर इंटेलेक्च्युअल्स. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शत्रू फार क्लिअर होता. शत्रू ड्रेसमध्ये होता, शत्रू कळत होता. आता शत्रू मेडिसिनच्या दुकानामधनं येतो, शत्रू टीव्ही मधनं उतरतो, शत्रू अंगा खांद्यावर खेळतो, कळत नाही. प्रायव्हेटायझेशन जर झालं तर हा शत्रू या देशामध्ये मोठी निरक्षरता माजवेल, पण तो दिसणार नाही. आणि म्हणून आजची जी सभा आहे ती या शत्रूची ओळख करून देऊन नेमकं कशासाठी लढायचं आहे त्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत. ही सगळ्यात या महाराष्ट्रामधली गेल्या 15-20 वर्षामधली सगळ्यात मोठी ही ऐतिहासिक सभा होणार आहे. ही झालेली आहे. आणि म्हणून शिक्षकांच्या दृष्टीने नुसतं नाही तर पालकांच्या, संस्था चालकांच्या आणि शिक्षणाशी जुडलेल्या इतर घटकांच्या बाबतीमध्ये ही मोठी सभा फार महत्वाचं आहे. आले आले आग लावे, आले आग ही जेवाया, अन राख राख झाली. आले मढे सजवाया ग माझे माई, आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात, ज्यांना हात आहेत त्यांनी टाळ्या वाजवायच्या. एकदा आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय. Those who have ornaments, पीछे जो लोग रहेंगे ornaments, they can jingle with ornaments. And those who don't have any ornaments, please clap. Okay. आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय. सुभेदाराच्या सुनचा अन काळ शिवाचा होता बाई. छत्रपती शिवरायांच्या बद्दल मी माझ्यासारख्या माणसाने बोलू नये. खरं तुम्ही सगळे इतिहासाचे आणि सगळे शिक्षक आहात, परंतु या महाराष्ट्रामध्ये खरं तर गोरगरिबांना शिक्षण फ्री आणि मोकळं करण्याचे जे काम आहे ते ज्योतिरावांनी केलं असलं तरी त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला. या महाराष्ट्राच्या वैचारिकतेचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला आणि त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक कळस चढवला. ही आपली परंपरा आहे आणि त्याच्यानंतर आपण लढतो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांना पहिल्यांदा इंग्रजी संस्कृत शिकवलं, तिथंच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी या शिक्षणाचा पाया घातलेला. आणि म्हणून या काळामध्ये छत्रपतींची आठवण येण्याचं कारण असं आहे की दिल्ली सारख्या ठिकाणी जो प्रकार झाला तो प्रकार यासाठी झाला की इतिहासाने आपल्याला डोळे दिले, परंतु आपल्याला शिवाजी महाराजांचे डोळे दिले नाहीत. ज्या महामानवानं कल्याणची सुभेदाराची सून ही भेट दिली असताना त्यांनी सांगितलं की अशीच असती सुंदर आमची आई रूपमती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. ते डोळे आपल्याला नाही, ते डोळे या महाराष्ट्राला मिळत म्हणून ही चळवळ चाललेली आहे. ही फक्त शिक्षणासाठी नाही तर सर्वांगीण मानव घडवण्याची ही एक मोठी चळवळ आहे. या चळवळीची ही जी शिक्षणासंदर्भातली सभा आहे तिला छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी सुद्धा म्हटले असते, वा मावळ्यांनो लढा, मी तुमच्या पाठीशी. सुभेदाराच्या सुनचा अन काळ शिवाचा होता बाई, अन शिवाचा होता बाई. आणि आज नाक्या नाक्यावर उभ भाई ग माझे माई, नाक्या नाक्यावर उभ भाई ग माझे माय, नाक्या नाक्यावर उभा भाई ग माझे माय, नाक्या नाक्यावर उभा भाई ग माझे माय, नाक्या नाक्यावर उभा भाई ग माझे माय. भाई लोक कोण आहेत? शिक्षणाच्या क्षेत्रामधले भाई लोक कोण आहेत यांची आपापल्या पद्धतीने ओळख करून घ्या आणि हा लढा या असाच अविरत पुढे चालू ठेवा. आता सभेचा कार्यक्रम होतोय,
पण शिक्षणाच्या क्षेत्रामधले जे भाई लोक आहेत ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भाई लोक सगळे गुंडे हे सगळे आता आपण समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्या विरुद्ध लढा प्रकट केला पाहिजे. सभेचा कार्यक्रम आपल्याला चालू करायचा आहे, कारण खूप मोठी माणसं, खूप कॉन्ट्रीब्यूट करणारी माणसं जी आहेत ती या ठिकाणी आहेत. आपल्याला सभा सुरू करायची असल्यामुळे या ठिकाणी हा गाण्याचा कार्यक्रम आपल्याला थांबवावा लागत आहे. बोला, शिक्षणाचा हक्क, शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे. आता हिंदी मध्ये बोले, बहुत सारे हिंदी लोग हैं जो मेरे भाई बहन हिंदी लोग हैं. शिक्षा का अधिकार, शिक्षा का अधिकार. धन्यवाद.